नमो बुद्धाय, जय भीम। स्मृतिशेष कौशल्या मुरलीधर आढाव यांच्या श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम सर्वोदय महाबुद्धविहार या ठिकाणी जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य पूज्य भदंत डॉक्टर राहुल बोधीजी महाथेरो यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली आणि उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला होता। यावेळी भिक्खू संघ आणि उपासक उपासिका, त्याचप्रमाणे बुद्धवासी कौशल्या मुरलीधर आढाव यांचे पती ॲडव्होकेट मुरलीधर आढाव, मुलगा प्रकाश आढाव, त्यांची पत्नी सुनीता प्रकाश आढाव, त्यांचा दुसरा मुलगा ॲडव्होकेट विकास मुरलीधर आढाव, मुलगी वंदना प्रवीण कांबळे, मंजू पुष्पवर्धन रणदिवे, त्याचप्रमाणे नातू आदित्य आढाव, आराव आढाव, विराज आढाव, अनुर आढाव रणदिवे आणि नाती सायली कांबळे, साक्षी कांबळे, सिद्धिमा आढाव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। यावेळी पूज्य भदंत राहुल बोधी महाथेरो जागतिक कीर्तीचे विपश्यनाचार्य यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झालेला हा कार्यक्रम आपल्या या न्यूज चॅनलवर आपण पाहू शकता। राहुल बोधी धम्म चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आता आपण स्मृतिशेष कौशल्या मुरलीधर आढाव यांच्या श्रद्धांजली सभेचा कार्यक्रम या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। नमो बुद्धाय, नमो धम्माय, नमो संघाय। आज आपण या ठिकाणी एका दुःखद अशा कार्यक्रमासाठी जे कालकथित कौशल्या मुरलीधर आढाव ज्यांचं 81 वर्ष वय होतं, 13/7/2025 त्यांचं निधन झालं। त्यांचे पती ॲडव्होकेट मुरलीधर सर्वाजी आढाव, मुरलीधर सर्वाजी आढाव, मुलगा प्रकाश मुरलीधर आढाव, पत्नी सौ सुनीता प्रकाश आढाव, मुलगा ॲडव्होकेट विकास मुरलीधर आढाव, पत्नी त्यांची सून कालकथित राजश्री विकास आढाव, मुलगी सौ वंदना प्रवीण कांबळे, मुलगी सौ मंजू पुष्पवर्धन रणदिवे, समस्त आढाव परिवार, आराम आढाव, विराज आढाव, अनु रणदिवे, नाती आहेत सायली कांबळे, साक्षी कांबळे, सिद्धिमा आढाव, असे आपल्या आढाव कुटुंबातील दिवंगत कौशल्या मुरलीधर आढाव ज्यांनी 81 वर्षापर्यंत आपल्या कुटुंबाची तुमची सेवा केली। 81 वर्षाचं वय लाभणे हे पुण्यबळ असते, हे सगळ्यांना लाभत नाही। फार कमी वयात लोक पण 81 वर्षापूर्वी
ज्याला परिपूर्ण वय म्हणतो, समाधानकारक वय, ते त्यांना लाभलं आणि त्या निघून गेले आपल्यातून. त्याचं दुःख प्रत्येकाला असते, परंतु मृत्यूला आपण कधी दुःख समजू नये. मृत्यू आपल्या मानवी जीवनातील अतिशय सिंपल, अतिशय साधी आणि सर्वसामान्य घटना आहे. काही फार विशेष नाही. मृत्यू म्हणजे काही विशेष घटना नाही. जो माणूस जन्माला आला, जन्मापासूनच मृत्यू हा त्याचा पाठलाग करत असतो. तो संधी पाहतो. जन्म झाला त्याचा मृत्यू आहे. जगातील कुठलीही ताकद, कुठलीही शक्ती जन्म झालेल्या माणसाला मृत्यूपासून रोखू शकत नाही. त्याचा मृत्यू होणारच. आणि म्हणून जो परिपूर्ण आयुष्य जगतो आणि मृत्यूला जातो, त्याचे ते भाग्य समजावं. काही लोक 5 वर्षाच्या वयातच मरून जातात. काही मुलं 10 वर्षाच्या वयात मरून जातात. कारण काही घडतात, परंतु मृत्यू आहे. काही लोक 18 वर्षाच्या वयात मरतात, काही 25 वर्षाच्या वयात मरतात. अनेक कारण असतात. परंतु 80-81 वर्ष जगणे त्याचा आनंदच मानला पाहिजे. कारण तेवढं वय मिळणं हे सोपं नाही. ते पुण्य बळाने लाभत असते, पुण्य बळाने मिळत असते. म्हणून तुमची आई कौशल्या मुरलीधर आढावा फार पुण्य चांगल्या आणि एकदा त्यांनी डोळे मिटले. म्हणून मृत्यूला माणसाने फार बुद्धिमानीने समजदारीने घ्यावे आणि त्याच्यापासून काही शिकायचं असतं आपल्याला. हा विधी का केला जातो? ज्या व्यक्तीने एवढी आपली सेवा केली, आज त्या कौशल्या मुरलीधर आढाव यांच्यामुळे आपला परिवार मोठा बनला. बरोबर आहे. त्यांच्यामुळे परिवार, त्यांच्यामुळे मुलं बाळं मुली वगैरे सर्व तुमच्या वडिलांमुळे, त्यांच्यामुळे. कारण की आई वडील महत्त्वाचे घटक असतात की ज्यांच्यामुळे आपल्याला दिशा मिळते. आता मी ते वाचलं की तुमच्या कुटुंबात मला वाटतं 2-4 ॲडव्होकेट लोक आहेत. ॲडव्होकेट म्हणजे उच्च शिक्षित. बाबासाहेबांनी हाच आपल्याला संदेश दिला की जीवन आनंदमय जगावं, समजून जगावं, चांगलं जगा, आदर्श म्हणून जीवन जगा. तोच धम्माचा मार्ग आहे. तो धर्म आपल्याला बाबासाहेबांनी दिलेला आहे आणि त्याचा आपल्या सर्वांना अभिमान आहे, आनंद आहे. आज तुम्ही संकल्प करू या सर्वोदय विश्वविख्यात अशा सर्वोदय महाबौद्ध विहारात कार्यक्रम ठेवला. ही फारच आनंदाची बाब आहे. बौद्ध देशामध्ये जे बौद्ध कुटुंब आहे, प्रत्येक बौद्ध कुटुंब हा बौद्ध देशात बुद्ध विहारासोबत जोडला जातो. जन्मापासून जोडला जातो. जन्म जरी झाला आपल्या कुटुंबामध्ये मुलांच्या, तर जन्म होता बरोबर आनंदाने ते विहारात जाऊन बुद्ध मूर्तीला वंदन करून प्रार्थना म्हणून त्या लहान बाळाला मंगल आशीर्वाद देतात, मंगल आशीर्वाद ते देत असतात. तू आज या विश्वात जन्माला आलास, खूप यश वैभव दौलत मिळवणारा पण खूप सुखाने आनंदाने जग. तर लहानपणापासून हा धम्म गरजेचा असावा. आणि म्हणून तिथे कुटुंबातील कुठलाही कार्यक्रम, नामकरणाचा असो, वाढदिवसाचा असो, जन्मदिनाचा असो, लग्नाचा असो, साक्षरबद्ध असो, मृत्यूचा असो, कुठलाही कार्यक्रम त्या देशामध्ये बौद्ध देशात बौद्ध परंपरा आहे की तिथे हे कार्यक्रम बुद्ध विहाराचे जुळून घेतले जातात. आणि हे जुळून घेतल्यानंतर महान असं त्याच्यातून आपल्याला पुण्य मिळते, महान मेरिटचे आपण अधिकारी बनतो. कारण की बुद्ध विहारासोबत जर आपलं कार्यक्रम जुळून घेतला तर त्याचा फार मोठा लाभ आपल्याला होतो. मंगल मैत्री लाभते, पुण्यबळ लाभत असते बुद्ध विहारात.
हाच कार्यक्रम घरी घेतला आपण, तर घरी फक्त आपले नातेवाईक असतात, आपले गोष्टी मंडळी असतात, घरचं आपलं एक सीमित वातावरण असते. एखादा बाहेरच्या हॉलमध्ये घेतला तरी त्याला एक सीमा असते. परंतु बुद्धविहार घेतला तर बुद्धविहारामध्ये असीम अशा पद्धतीचं मंगलमय बुद्धविहारात निरंतर असतं. या ठिकाणी आपल्या या बुद्धविहारात दर दिवस सकाळी 5:30 वाजता आम्ही उठलो आणि 5:30 वाजेपासून वंदना, मंगल मैत्री, ध्यान भावना, विपश्यना हे सर्व कार्यक्रम एक तास चालत असतात. आजच्याच नाही, वर्षांवर्षापासूनचं वंदना आमच्याकडे सकाळी 5:30 ला 2 वाजता 5:45 आणि कार्यक्रम सुरू होत असतात. तर अशा पद्धतीने विहारासोबत लाखो लोक जोडलेले असतात. आपल्या घरासोबत तेवढे लोक नाही जोडलेले, आपले नातेवाईक मर्यादित असतात. असतील तर 100, 200, 150, 400. पण बुद्धवार हजारो लोकांची, लाखो लोकांची जोडलेलं असतं. त्यामुळे तशा ठिकाणी वातावरण एक मोठं मंगलमय असते, मोठा आदर्श देणारे असते, काही शिकणारे असते. तर अशा पद्धतीने आज आपण जो निर्णय घेतला की बुद्धविहारात आपण हा कार्यक्रम घेऊ आणि मोठे गुरु आपल्याला लाभावे, तर डॉक्टर राहुल कोणी लाभले आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी प्रार्थना म्हणजे कोणासाठी, तर तुमच्या आईसाठी प्रार्थना भिक्षू संघाने म्हणणे किती मोठी गोष्ट. हे आपोआप नाही घडत. तुम्ही धार्मिक असल्यामुळे, तुमच्या मनात भाव आल्यामुळे आपण असं करू. मृत्यू बऱ्याचशा घरामध्ये होत असतो, तिकडे मृत्यू ही काही मोठी गोष्ट नाही. पण प्रत्येकाच्या मृत्यू प्रसंगी आणि प्रत्येकाच्या शेवटच्या प्रसंगी धम्मगुरूचा आशीर्वाद मिळेलच असं नाही. काही नाही मिळत, धम्मगुरूची कमी आहे, नाही मिळत. आपल्या कुटुंबातील दिवंगत व्यक्तीसाठी आपण कुटुंबीय म्हणून आपल्या दुःख व्यक्त करतो, आपल्या आदरांजली देत असतो. चांगली गोष्ट आहे. कधी मंडळाच्या वतीने, कधी संस्थेच्या वतीने, कधी सोसायटीच्या वतीने, कधी तालुक्याच्या वतीने, मोठा व्यक्ती असेल तर जिल्ह्याच्या वतीने आदरांजली दिली जाते. हे फार चांगली गोष्ट आहे. परंतु त्रिरत्नाच्या वतीने आदरांजली आपल्याला मिळणे किंवा आपल्या कुटुंबातील व्यक्तीला दिली जाणे ही मोठी असामान्य गोष्ट आहे की जिथे त्रिरत्नातील भिक्षू संघ आमच्या बुद्ध धर्म संघ ओनली भिक्षू संघ तर बुद्ध धम्मानी संघाच्या वतीने बुद्धवाणीमधून आदरांजली आपल्या कुटुंबातील व्यक्तीसाठी, माझ्यासाठी सुद्धा म्हणा किंवा आपल्या कुटुंबातील कोणाही व्यक्तीसाठी म्हणा, हे जर आदरांजली भिक्षू संघाच्या वतीने मिळाली त्याचं जीवन पण त्याच्यावर पवित्र पावन बनलं असं लागतं. आणि नाही मिळालं त्याला एवढं दुःख वाटतं, रे हा व्यक्ती गेला पण बुद्ध बंधनात त्याला मिळालेला नाही, भिक्षू संघाचा आशीर्वाद त्याने मिळाला नाही, भिक्षू संघाने त्याच्यासाठी प्रत्यक्ष वंदना म्हटली नाही, काहीतरी कमी राहून ती पूर्ण नाही करता येत. परंतु कुटुंबीय सुद्धा त्यांच्या वतीने एक प्रज्ञा जागून त्यांना वाटतं की आम्ही तो कार्यक्रम त्यांच्यासाठी करावा असा विचार. परवा मला वाटतं आपल्या कुटुंबातील आढाव मला वाटतं आले, चव्हाणला भेटले. मी म्हटलं ठीक आहे, फार चांगली गोष्ट आहे, कार्यक्रम करू द्या. तर याचं मोठं महत्त्व आहे. कारण भिक्षू संघाचा जो आशीर्वाद असतो तो सर्वात मोठा का मानला जातो. काय त्याच्यामधील सत्य आहे, काय त्याच्यामधील सिक्रेट काय आहे. कारण की भिक्षू संघ मानवाच्या कल्याणासाठी, समाजाच्या, मानवाच्या, जगाच्या कल्याणासाठी भिक्षू संघ तथागत भगवान बुद्धाने निर्माण केला. आपण सामान्य माणसाला नाही बनवलं. सम्यक समृद्ध महाकारुणिक तथागत बुद्धाने भिक्षू संघ निर्माण केला. फार दूरदृष्टीने की मी जो धम्म सुधला हा धम्म मी तर मृत्यूने निघून जाईल, व जो धम्म मी शोधला, जे ज्ञान मला मिळालं
ते ज्ञान माझ्यासोबतच जायला नको. त्या ज्ञानाचं जतन झालं पाहिजे. माझ्यानंतरही त्या ज्ञानाचा उपयोग लोकांसाठी होऊ दे, त्या मार्गाने लोक चालू दे आणि त्यांचं जीवन फुलवून जाऊ दे आनंदाने सुखाने. ही भावना बुद्धाच्या मनात निर्माण झाली आणि म्हणून त्याने दूरदृष्टीने हा भिक्खू संघ निर्माण केला. पूर्वी 5च भिक्खू निर्माण झाले, जास्त नाही, 5च. वाराणसीमध्ये सारनाथमध्ये जेव्हा धम्मदीक्षा दिली 5च भिक्खू, पंचवर्गीय भिक्खू. आणि तिथून संघ वाढता वाढता एवढा संघ पसरला. हा कोणामुळे? बुद्ध धम्म कोणामुळे आला? बुद्ध त्यांच्या जीवन काळामध्ये UPSCचा जो थिसिस लिहिला, बुद्ध त्यांच्या जीवन काळामध्ये 12 देशात फिरले. भारत हा 12 देशामध्ये विभागला होता. 12 प्रांत होते भारतात. अंग, वंग, मगध, कोसलीय, कोसल, काशी अशा पद्धतीने. तर एक 16 होते. 16 पैकी 12 ठिकाणी बुद्धाचे जीवन आणि फार प्रकारचे कल्याण झाले. आणि मग तोही पसरला भिक्षू संघामुळे. भिक्खू संघ, उपासक, उपासिका सगळे काम करायला लागले. आज हा भिक्खू संघ सम्राट अशोकामुळे विदेशात गेला. 9 देशामध्ये त्यांनी धर्मदूत पाठवले. श्रीलंकामध्ये पाठवले, बर्मामध्ये वगैरे असे. आणि त्यांच्यामुळे हा धर्म इतका मोठा वाढला तुर्किस्तानपर्यंत, अफगाणिस्तानपर्यंत. आज जो पाकिस्तान आहे, बांगलादेश आहे, आज दोन वेगळे आहेत. पण पाकिस्तान बौद्ध धर्म होता, बांगलादेशात बौद्ध धर्म होता, तुर्किस्तानात बौद्ध धर्म होता, अफगाणिस्तानामध्ये बौद्ध. सम्राट अशोकाच्या काळात एवढा विशाल त्यांनी. आज चायनामध्ये बौद्ध धर्म आहे, कोरियामध्ये आहे, जपानमध्ये आहे. आज बघा जपानचे बौद्ध धर्म फार सुंदर पंचसिद्धी जपानमध्ये आलेली आहे. आणि सुंदर सकाळी ते बसतात, वंदना म्हणतात. श्रीलंकेत त्यांनी ट्रेनिंग घेतलेली आहे. यांनी श्रीलंकेत ट्रेनिंग मोदी बालो फार विद्वान, फार विद्वान असतात, फार शिकलेले असतात. शिक्षणामध्येच ते आपलं जीवन घालवतात. तर अशा पद्धतीने चांगले चांगले भिक्षू या ठिकाणी आहे. तर हे बाबासाहेबांमुळे हे आपल्याला दिसलं. त्यात आपल्याला काय भिक्षू म्हणजे काय माहिती? आपल्या आईवडिलांना काय माहिती नाही. बाबासाहेबांनी संशोधन करून ते शोधून काढून आपल्याला दिलं आणि इतकं महान दिलं. कारण की बाबासाहेबाला माहीत आहे की जीवनाचं सोनं करायचं असेल तर हा मार्ग मिळाला पाहिजे, रस्ता मिळाला पाहिजे. रस्ता मिळाला तर जीवन धन्य होते आणि जगण्याचा रस्ता नाही मिळाला तर जीवन तुच्छ बनून जाते. खाणे पिणे आणि जगणे हे काही जीवनाचे सर्व काही हेतू नाही आहे. काहीतरी मिळवणे, काहीतरी करणे मानवतेसाठी, लोकांसाठी. आज बाबासाहेबांनी जे केलं त्यांच्याकडे तुमच्यासारखंच मनुष्य देह होता, मानवी शरीर होतं. पण एका माणसाने कोट्यावधी पोरांचा उद्धार केला. एवढी शक्ती आली कुठून? कशी आली? ती शक्ती येते धम्मात. तो साक्षात्कार होतो धम्मात, ज्ञानाचा साक्षात्कार. ते ज्ञानाचे अधिपती बनतायत आणि जगात ताकद नाही ज्ञानाला कोणी क्रॉस करून घेण्याची. ज्याने ज्ञान मिळवलं, सर्वत्र ज्ञान मिळवलं, तो वरच राहील. त्याचं स्थान वरच राहील. त्याच्यावर कोणी दुसरा बसू शकत नाही. एवढी ज्ञानाची शक्ती आजही आहे. आजही जगामध्ये पुढे ज्ञानाची. आज सुद्धा जे समाज चालतो ज्ञानी माणसाच्या नियोजनाने चालतो. बरोबर आहे. जे ज्ञानी माणसं बसले असतात, उच्च ज्ञानाचे अधिकारी बसलेले असतात, ते समाजाला दिशा देतात, योग्य दिशा देतात, ठरवतात. आणि म्हणून ज्ञानाची पूजा म्हणजे बुद्धाची पूजा करतो. ही ज्ञानाची पूजा आहे. बुद्ध म्हणजे ज्ञान, परम ज्ञान. 73 प्रकारचं ज्ञान बुद्धाला मिळालं. त्याची नावं बऱ्याच लोकांना माहिती नाही. एवढं उच्चतम ज्ञान याची केली. आणि धम्माची वंदना म्हणजे धम्म म्हणजे निसर्गाचा नियम की ज्या नियमापासून कोणीच पडू शकत नाही. प्रत्येकाला राहावं लागते. त्या नियमांशीच आपण बांधून आहोत. त्याच्यापासून पडता येत नाही कोणाला. असा निसर्गाचा नियम, त्याला जाणून बुजून जगणे म्हणजे आपल्या जीवनाला वैभवाला नेणे आहे. आणि त्या नियमाच्या प्रति अंधकारात असणे. जगतो आपण त्याच्यात, पण अंधकारात माहीतच नाही. पण जगायचं म्हणून जगतो. सकाळी उठतो, नाश्ता पाणी करतो, काम धंद्याला जातो. बस असं दिवस आल्याने निघून गेला हा समोर सामान्य. पण तो नाही. प्रज्ञेने जगतो, विचारपूर्वक जगतो. एक दिवस मला काय करायचं, कसं मी चांगला आनंदाने जगेल, कसं मी माझा एक दिवस माझ्या प्रगतीसाठी
माझ्या मुलाबाळाचा सुख शांतीसाठी प्रकृतीसाठी कसा द्यायचा असा विचार करून जो जगतो तो जगण्याचं मुलाची असते आणि तेच आपल्याला आणि जसं म्हटलं की निसर्ग नियम म्हणजे काय धम्मा म्हणजे निसर्ग नियम त्याच्यापासून कुणाला पडता येते जसं 4 महाभूतांनी आपलं जीवन बनलेलं आहे अग्नि धातू वायू धातू पृथ्वी धातू जल धातू या 4 धातूपासून तुम्ही पडू शकतो का आपण जगत असताना आपल्याला हवा पाहिजे कोणी म्हणेल तुम्हाला काही हवेची गरज नाही कोणी म्हणेल तुम्हाला पाण्याची काही गरज नाही कोणी म्हणेल मला अग्नीची काही गरज नाही हे 4 धातू आहेत क्षणोक्षणी आपल्या जगण्यासाठी आपल्या जीवनात पाहिजे असतात आणि संतुलित रूपाने पाहिजे असतात तर माणसाचं जीवन समाजाचं जीवन आनंदमय सुखमय असते आणि हे 4 महाभूताचे वेगवेगळा प्रभाव त्यानंतर निसर्ग नियम म्हणजे शरीराचाच नियम हे आपलं शरीर विशिष्ट नियमाने चालत असते हे आपलं माइंड विशिष्ट नियमाने चालत असते विशिष्ट नियमाने आपलं माइंड आणि शरीर हे काम करत असते त्याची नियमता अलग पद्धती कधी हिंदू जैन ख्रिश्चन मुस्लिम असा नियम त्यांनी धर्म शिकवलं तुझ्या शरीराचा नैसर्गिक नियम काय माइंडचा नैसर्गिक नियम काय या माइंडला कसं उच्चतम अवस्थेला पोहोचवलं जाऊ शकते कशी या जीवनामध्ये अनंत करुणा अनंत गुरुता अनंत सेवाभावना निर्माण केली जाऊ शकते ती मनाची शक्ती ती शक्ती या शरीराचीच नाही मनाची शक्ती आज बाबासाहेबांचे जीवन फक्त 65 वर्ष बाबासाहेब 65 वर्षाचं जीवन मोठं जीवन नाही आहे हा लहानच जीवन काही लोकांनी 100 वर्ष करतात 90 वर्ष करतात बाबासाहेब 65 वर्ष पण या 65 वर्षाच्या जगण्यामध्ये बाबासाहेबांनी कोट्यावधी लोकांचा उद्धार केला हजारो वर्षाच्या परंपरेला त्यांनी बदलून टाकले पण आमचे संघाचे जस्टिस बँकचे एक शब्द त्यांनी मला सुंदर प्रकारचा भाषण विचारलं आमच्या त्यांनी ओळख आहे जायच्या याच्या तर त्यांनी एक मोठा सुंदर शब्द विचारला म्हणजे संविधान हा संविधान म्हणजे रक्तविहीन क्रांती आहे संविधानामध्ये काय आहे बाबासाहेबांनी दिलेलं संविधान रक्तविहीन म्हणजे रक्त न सांडता बऱ्याचशा देशांमध्ये क्रांत्या झाल्या पण रक्त रंजित क्रांत्या झाल्या लोकांनी मारलं युद्ध केले आणि नंतर समाज त्यांचा बदलला असे अनेक देशांचा इतिहास आहे पण भारतामध्ये जो बदल झाला आणि हे आपण संविधान जो बदल करतो त्याला संविधान म्हणजे चीफ जस्टिस म्हणतात दुबई साहेब संविधान म्हणजे रक्तविहीन क्रांती आहे समाजाला कळत नाही ते समाजाला पसरत नाही जाणार आहे बघायला किती मोठं प्रोग्राममध्ये आणि किती सत्य वाटतं बाबासाहेबांनी सर्वांच्या कल्याणाचे आहे आणि गंमत आणखी मोठा कल्याणाचा आहे कराजपणा कार्यक्रम घ्यायला छोट्या घरात आपण जीवन जाणत असतो अर्हत व्यक्तीचे स्मरण करून अर्हत भिक्षू संघाची परंपरा ही खोटी नाही कल्पना नाही आहे हा जो भिक्षू संघ आहे तो असा ऐतिहासिक आहे की त्याच्यासारखा ऐतिहासिक संघ कुठे मिळणार नाही बुद्धापासून सुरुवात झाली आजपर्यंत भिक्षू आहे आणि हे भिक्षू आपोआप बनत नाही भिक्षूचा जन्म आई वडिलांच्या पोटी होत नसतो लक्षात ठेवतो भिक्षूचा जन्म होतो 20-22 वर्षाचं वय झाल्यानंतर त्यांनी भिक्षू संघात जावं आणि 20 भिक्षूंच्या संघामध्ये त्यांना भिक्षूची दीक्षा दिली जाते आणि मग तो भिक्षू मग त्याच्या जन्म होतो आई वडिलांच्या पोटी मुलं बाळ करणार आहे भिक्षू लक्षात ठेव तर 20 वर्षाच्या वयानंतर त्याला दीक्षा दिली जाते पहिली साम्य दीक्षा आणि त्याच्यानंतर मग भिक्षूची दीक्षा अशा प्रकारे जेवढ्याचा भिक्षू आहे त्याचे गुरु असतात बिना गुरुशिवाय आपोआप कोणाला कपडा नाही देता येत तो गुन्हा आहे ते चुकीचे आहे तर गुरु पाहिजे आमचे गुरु डॉक्टर भजंत आनंद कौशल्य आहे त्यांच्या गुरुचे गुरु डॉक्टर लुलू कोकुले अशा पद्धतीने परंपरा
गुरुच्या मागे गुरु, गुरुच्या मागे गुरु, गुरुच्या मागे गुरु, गुरुच्या मागे गुरु. तर माहिती आहे तुम्हाला ही परंपरा बुद्धापर्यंत जात असते आणि ती सत्य परंपरा आहे. कल्पना नाही, खोट्या नाही, त्याच्यामध्ये भ्रमभ्रांती नाही, बनवामध्ये ठगवाटंगी नाही. आज जो भिक्षू आहे त्याची लिंक, त्याची रांग, त्याची लाईन थेट बुद्धापर्यंत 2600 वर्ष झाली. त्याला रांगेला कुठे नाही गेली. भारतात कुठलीही रांग पण पुन्हा तिला जोडून विदेशामध्ये ती अस्तित्वात होती. भारतातील बुद्धिझम गेला इथे काही कारणामुळे, पण तो जगातून नाही गेला. थायलंडमध्ये होता, बर्मामध्ये होता, जपानमध्ये होता, चायनामध्ये होता, आजही आहे. आणि सत्य स्वरूपात आहे. तुम्ही चायनाला जाऊन बघा. चायना नेहमी भारताची उपकार वाटते. चायनातील सर्वसामान्य समाज जो आहे फार ऋणी आहे. म्हणतो भारतात आम्ही ऋणी आहोत. आता पॉलिटिकल प्रश्न वेगळे असतात. पॉलिटिकल काय त्याला वजाबाकी वेगळी असते. पॉलिटिकल वेगळं चिंतन असते. पण याची संस्कृती म्हटलं चायनीज माणसं ते बौद्ध समाजातलं आहे. तायवानला बौद्ध आहे, हाँगकाँगला बौद्ध आहे, चायनाला बौद्ध आहे. एवढं भारताची बंधना करत आहे आणि भारतात बौद्ध संस्कृती हा गंमाचा विषय आहे. पण पॉलिटिकलमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न असतात त्यांचे. तर अशा प्रकारे बाबासाहेबांनी पाचही खंडामध्ये पोहोचला. आफ्रिका खंड, ऑस्ट्रेलिया खंड, अमेरिका खंड, आफ्रिका, या सर्व खंडामध्ये आज बौद्ध भिक्षू आहे. बौद्ध भिक्षू संघ आहे. ते कोणी नेले? बुद्धांनी निर्माण केलेल्या भिक्खू संघाने. भिक्खू संघामुळे ही तिकडे तिकडे पोहोचली आणि पोहोचतच आहे. तर कशा पद्धतीने जो धूम बाबासाहेब आपल्याला किती महान आहे, किती सुंदर आहे, त्याचा अभ्यास केल्यावर मोठा समाधान आनंद होतो. आणि कशा बिहारामध्ये आपण आपल्या कुटुंबातील व्यक्तींचा कार्यक्रम ठेवणे, त्यांना संघाच्या वतीने त्यांना आदरांजली देणे, संघाला आपण त्यांच्या वतीने चिवरदान दिले. तुम्ही संकल्प केला म्हणून चिवरदान घेतो संघाला, नाही केला कोण देईल? तुमच्या आईसाठी, तुमच्या वडिलांसाठी, कोण देईल चिवरदान? पण शेजारी तर देणार नाही, बाहेर तर देणार नाही, त्याला काय करायचं? तर आपण जेव्हा त्या व्यक्तीला त्यांच्या नावाने आम्हाला चिवरदान दिले. जो तथागतांनी सांगितलं की असं तुम्ही करा, त्याला त्या पद्धतीने आम्हाला जाऊन देत त्यांच्या नावाने. म्हणून तुम्ही या कार्यक्रम केला. सगळ्यांना विचार केला तुम्हाला लागतो. विशेष तुम्ही कौशल्य मुरलीधर आढाव यांना हिरेरत्नाची अनंत मंगल मूर्ती लागून आम्हाला मृत्यू नाही. नंबर कधी मरत नाही, लक्षात ठेवतो. मृत्यू माणसाला आहे. माणूस जन्माला येतो आणि जगतो आणि म्हणून निघून जातो. आता जी पंचशील आज आपण म्हणणार आहोत, हेच पंचशील सम्राट अशोकाने, हेच पंचशील राजा प्रसेनजितांनी बुद्धाच्या काळात म्हटलं, हेच पंचशील राजा कनिष्काने म्हटले, हेच पंचशील विशाखा मंगळ बातांनी म्हटले, हेच पंचशील बाबासाहेबांनी म्हटले. अनेक लोक म्हणतात, या लोकांनी म्हटलं निघून गेले. पंचशील आधी आपणही म्हणून आपणही निघून जाऊ, आपलं जीवन जगू. पंचशील मरेल का? पंचशीलाला मृत्यू नाही, हे तत्व आहे. या तत्वाला मृत्यू नाही. जसं आपण म्हणतो H2O म्हणजे जो पाण्याचा फॉर्म्युला, असं आपण H2O असं जे म्हणतो, तो सिद्धांत आहे. त्याला मृत्यू नाही, तो कायमचा आहे. तो कायम तसाच काय. तर हे तत्व आहे. हे तत्व माणसाला कल्याण करणारे आहे. जो माणूस पंचशीलाचं पालन करतो आपल्या जीवनात, तो आनंदाने सुख शांती करतो. आणि जो पंचशील तोडतो, नशापाणी करतो, चोऱ्या मारामाऱ्या हे ते करतो, त्याला नंबर आयुष्य लाभत नाही.
त्याला दीर्घ जीवन लाभत नाही, फक्त मी आयुष्यामध्ये मरून जातो का म्हणून दारू पाणी नशा पाणी वाईट वागला, पंचशिलाला तोडलं म्हणून त्याचं जीवन कमी. पण जो चांगला पंचशिलाचं पालन करतो त्याच्यावर तुम्ही आवड करत नाही, तो गप्प आहे पंचशिला तोडू शकतो. आणि ते रुधाने दिलेले पंचशिला आहे आणि सगळेच पाळतात, साऱ्या जगभर त्याचं पालन केले जाते. एवढी शक्ती त्या सेवामध्ये. पंचशील जगाने तर आपापल्या कॉन्स्टिट्यूशनमध्ये त्या त्या देशाच्या संविधानामध्ये त्यांना त्यांनी जागा दिली. भारतीय संविधानामध्येही पंचशिला जागा आहे, अमेरिकेचं संविधान, अमेरिकेच्या, जर्मनीच्या, जापानच्या सगळ्या. कारण की कोणी खोटा बोले कुठल्याही देशात त्याला दंडित केले जाते, कोणी चोरी करे त्याला दंडित केले जाते, कोणी व्यभिचार केले त्याला दंडित केले जाते. हे सिद्धांत आहे आणि ते त्या त्या देशाची राज्यघटना त्याला दंडित करते. पोलीस त्याला पकडत नाही का म्हणून तू सील भंग केलीस, तू नशा केलीस, तू चोरी केलीस, तू व्यभिचार केलीस, तू खोटं बोललंस, तू खोटी वाई केलीस. हेच पंचशील आहे ना. तर अशा पद्धतीने किती महत्वाचं आहे जीवन. आणि जो माणूस त्याचं पालन करतो तो फार मोठा होतो. बाबासाहेबांनी कधी सिगरेट काढली नाही, कधी तंबाखू काढली नाही, कधी पान खाल्ला नाही बाबासाहेब, कधी नशेला हात लावले नाही. इतकं अप्रमाण बाबासाहेबांनी म्हणून इतके महान झाले. ज्ञानाची उजाडी झाले, शील समाधी प्रज्ञेचं संतुलन काय काय केलं आणि महान महान बाबासाहेब म्हणजे तिच्या शिलाची काढली, तिच्या गुणाची काढली. तर अशा प्रकारे आज आम्हाला कार्यक्रम दिला, त्याचं पूर्वकान लावलं. पूर्वकान तुम्ही देणारे आहात त्यांचंही मोठं महत्त्व तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आपण आता कार्यक्रमाला सुरुवात करू. बुद्ध धर्माने संघाचं स्मरण करून तुम्ही लावा. बाबासाहेबांच्या फोटोला पुष्पा म्हणून घ्या किंवा पुष्पा मेणबत्ती लावला सुरुवात. आता सर्वांनी मनोभावे शांत पद्धतीने बसून बुद्ध धम्मानी संघाचं स्मरण करून बोधिसत्व पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं स्मरण करून आपण वंदनेद्वारे कार्यक्रमाला सुरू करत आहोत. मी म्हणेन तसं आपण सर्वांनी हात जोडून म्हणायचे आहे. आपण
काल कथित कौशल्या लोकलेखक आढाव यांना श्रद्धांजली आदरांजली मनोमन अर्पण करण्यासाठी या ठिकाणी आलेला आहे. सर्वोदय महाबुद्ध व्याजामध्ये आपला कार्यक्रमाचा वंदन सुरू करू. बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. तीन वेळा शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि पानातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि. अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सुरामेरय मज्जपमादक्षारा वेरमणि सिक्खापदं समादियामि. सर्वेण सद्धिं पंचशीलं धम्मं सुरक्षितं साधुकं कृत्वा अपमादेन शीलं सम्पादेत. साधु साधु आजचा हा कार्यक्रम डॉक्टर तानाजी कांबळे आहेत यांच्या चॅनलवर आणि आमच्याही चॅनलवर हा कार्यक्रम ब्रॉडकास्ट केला जाईल. तुम्ही सर्वांनी त्यांना बघा. चॅनलचं नाव सांगा. चॅनलचं नाव आपलं आमचं जे चॅनल आहे डॉक्टर राहुल बुद्धे म्हणून चॅनल आहे. तुमच्या मोबाईलवर गुगलमध्ये डॉक्टर राहुल बुद्धे लिहिलं तर तुम्हाला ते चॅनल दिसेल. तर त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये नांदेड बघू शकता. तर त्या चॅनलवर
हा जो प्रोग्राम ब्रॉडकास्ट केला जाणार आहे म्हणजे तुम्ही फार भाग्यशाली आहात. तुम्ही आईला फार मोठं एक बळ दिलं स्मरण करून. तर हा हे गणितपर्यंत संशोध जाईल जवळपास कुठून मॅच घ्या. आता हे सूट का दिलं जात असते याचं मला एक मिनिट आपलं सांगतो. हे सूट यासाठी दिलं जात असते की आपण एका भावनेने, एका विचाराने, एका संकल्पाने सर्व बसून आपण आदरांजली विशेष व्यक्तीसाठी देत असतो. त्यांच्यासाठी तुम्ही बसले आहे आणि हे भाग्य तुम्हाला आढाव कुटुंबियांनी मिळवून दिलं. आज तुम्ही त्यांचे नातेवाईक, त्यांचे मित्रमंडळी, हितचिंतक या ठिकाणी बसले आहे. कुणासाठी? कालपती कौशल्या मुरलीधर आढाव यांना आदरांजली देण्यासाठी. त्यासाठीच तुम्ही म्हटलं असते तुमचं मुख्य कर्तव्य आहे. आणि म्हणून आपण कार्यक्रमाला बसत असताना बऱ्याच वेळा पाली भाषेमध्ये बोलणं असते. तर काहींना समजत नाही म्हणजे तुम्ही तिथे बघतात, तिकडे बघतात, ते बोलतात, ते बोलतात. आणि हा स्तुत यासाठी केला जातो की तुम्ही एका ध्येयाने बसा, बोलू नका कोणासोबत. म्हणजे कार्यक्रम सुरू असेल तर सगळ्यांनी शांत राहा. आणि हा स्तुत यासाठी एका धाग्यात बांधलं परित्राणाचा धागा म्हटला जातो. त्या धाग्यामध्ये तुम्ही शक्ती आहे. रंगबिरंगी नाना प्रकारचे फुलं यांचा हार जर बनवायचा असेल तर धाग्यामध्येच तो हार बनतो. धाग्याने जोडलं नाही तर हार कदापिही बनणार नाही. बनेल का? हार कधीच नाही बनणार. त्याला बनवण्यासाठी धाग्यामध्ये त्याला रोवं लागते, त्याला बरोबर आकार द्यावा लागतो, तर सुंदर हार बनतो. तर अशाच पद्धतीने आज या कार्यक्रमामध्ये सुख दिले जाते. परित्राणाचे सुख आहे. तुमच्या आईच्या कल्याणासाठी, तुमच्या कुटुंबाच्या सुखांतीसाठी भिक्षू संघ वंदना म्हणेल आणि भिक्षू संघ आशीर्वाद देईल पाली भाषेमध्ये. जसं आपण आदरांजली आपल्या भाषेमध्ये देत असतो, पण ही जी आदरांजली भिक्षू संघ देतो ती बुद्धाच्या भाषेत आहे, ती पाली भाषेत आहे. ती बुद्धाने शिकवलं की या प्रकारची आदरांजली कशा प्रसंगी दिली पाहिजे, त्याचा जास्त लाभ होतो. असं जे तथागत बुद्धांनी शिकवलं तीच शिकवण भिक्षू संघ वर्षानुवर्ष, हजारो वर्षापासून पाळत आलेलं आहे. तर जेव्हा आदरांजली दिली जाईल भिक्षू संघाकडून हा फार त्यांचा गौरव आहे. आणि म्हणून तुम्ही मनोमन मनात त्यांच्या भावना करायच्या की ती पुण्य आमच्या कालपती आईला लागू दे, त्यांचं कल्याण होऊ, त्यांची सुगती लागू, असं भाव आपल्या मनात ठेवू वंदना बसताना आपण बसायचं शांत करायचं. वंदनाचा मध्ये आपण सर्वांनी मी सांगितल्याप्रमाणे हात जोडून आणि मनात त्यांचं स्मरण करून शांत आदरांजली आपण सर्व देत आहोत. त्यासाठी आपण नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयं धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयं संघं शरणं गच्छामि, तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि,
तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि नमो तस्सै भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स इति विशो भगवान् सम्मा सम्बुद्धो विद्याचरण सम्पन्नो सुखदो लोकविदो अनुत्तरो पुरीशधम्मसारथि सत्ता एव मनुष्याणां बुद्धो भगवते बुद्धं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि ये च बुद्धातीता च ये च बुद्धानागता पच्युपन्ना च ये बुद्धा अहं वन्दामि सर्वदा स्मकातो भगवता धम्मो सन्निधिरो अपालिको एवासिको ओपनायिको पाश्चात्यं वेदितव्यो विनोयति पन्नो भगवतो सावकसंगो उजुपटिपन्नो भगवतो सावकसंगो न्यायपटिपन्नो भगवतो सावकसंगो स्वामिचिपटिपन्नो भगवतो सावकसंगो यदिदं चत्वारि पुरीसयुगानि आट्टपुरीसपुग्गला एष भगवतो सावकसंगो पावनेयो पावनेयो दाक्षिणेयो अञ्जलिकरणेयो अनुत्तरं पुण्यक्षेत्रं लोकसारे संघं जीवितपर्यन्तं शरणं गच्छामि एष संघातीता च एष संघानागता पच्युपन्ना च ये संघा अहं वन्दामि सर्वदा वन्दामि चेतियं सर्वं सापकारेषु गीतं शारीरिकधातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा यस्य मूले निसिन्नो वा सम्परिव्ययं जका अग्रोसम्पयुतं सत्ता वन्दे तं बोधिपादपम् एते महाबोधि लोकनाथेन पूजिता अहं वीते नमस्सामि बोधिराजा नमोस्तुते वर्णगन्धगुणोपेतं एतं कुसुमसन्ततिं पूजयामि मुनिन्दस्य श्रीपादसरोरुहे पूजेमि बुद्धं कुसुमेन नेन पुण्येन मेतेन लभामि मोक्षं मोक्षं विलायति यथा इदं मे कायो तथा याति विनाशभावम् जनसारपदीपेन दीपेन धम्मरंसिना लोकदीपं सम्भूतं पूजयामि तमोन्दं सुगन्धिकाय वदनं अनन्तगुणगन्धिनं सुगन्धिनाहं गन्धेन पूजयामि तथागतं गन्धसंहाररूपेण गोमे
सुगन्धिना शीलगन्ध गुणोपेतं पूजयामि तरुक्रमम् इमाय धम्म प्रतिपत्तिया भूतं पूजयामि इमाय धम्म प्रतिपत्तिया धम्मं पूजयामि इमाय धम्म प्रतिपत्तिया संघं पूजयामि आता इमाय प्रतिपत्तिया जाति रामरणं परिपुञ्जसामि इमेना पुण्यकर्मेण मामे बाला समागमो सतं समागमो यावनिर्वाणपत्या देवो वसतु कालेन सत्सम्पादेतु च पीतो भवतु लोकचे राजा भवतु धार्मिको आजच्या ठिकाणी या निमित्तानं मेट्रो संघाच्या वतीने म्हणण्यात आलेलं आहे. यानंतर शिवदान आपल्या कुटुंबातील कालपती कौशल्या मुरलीधर आढाव यांच्या निमित्तानं आपण कुटुंबियाकडून मुलाबाळाकडून सगळ्यांकडून ते शिवदान द्यायचे आहे. आणि त्यानंतर कार्यक्रम थोडा वेळ चालेल आणि संपते. शिवदान पुढे या कुटुंबीय मुलाने पुढे कुटुंबाचे जे आहे आणि म्हणेल ते दान कुटुंबियाने सर्वांनी म्हणायचं इमाम कुटुंबियाने म्हणा सर्वांनी इमाम शिवदानं अम्हाकं कालप्रतीचं कौशल्या मुरलीधर आढाव निमित्तस्य इमं शिवदानं बुद्धप्रमुखस्य आगत अनागत चक्षुपन्नस्य मृत्युसंगस्य उद्देशित्वा धम्मत्थाय पुण्यत्थाय इमं शिवदानं बुद्धप्रमुखस्य भिक्षुसंघस्य देन हे शिवदान आमच्या कुटुंबातील कालपती कौशल्या मुरलीधर आढाव यांच्या निमित्तानं धम्मपूजा म्हणून बुद्धप्रमुख असलेल्या भूतकाळामध्ये उभून गेलेल्या कोट्यावधी अर्हत भिक्षू संघाचं स्मरण करून वर्तमान काळामध्ये असलेल्या बुद्धप्रमुख अशा लाखो भिक्षू संघाचं स्मरण करून जसे भविष्य काळामध्ये येणाऱ्या बुद्धप्रमुख अशा असंख्य कोटी भिक्षू संघाचं स्मरण करून हे शिवदान धम्मपूजा म्हणून कौशल्या मुरलीधर आढाव यांना श्रीरत्नाची अनंत मंगल मैत्री आणि महान आशीर्वाद मिळत राहावा. आम्हा सर्वांना श्रीरत्नाची मंगल मैत्री आणि महान आशीर्वाद
मिळत राहावा. आमचं हे दान सद्धम्माच्या प्रचार प्रसारात समर्पित व्हावं. त्याचं महान पुण्य कौशल्या मुरलीधर आढाव तसेच आम्ही आढाव कुटुंबीय या कुटुंबातील लहान थोर सर्वांना तसेच आमच्या सर्व नातेवाईकांना श्रीरत्नाची अनंत मंगल मैत्री आणि महान पुण्यबळ निरंतर मिळत राहावा या हेतूने हे जीवनदान धम्मपूजा म्हणून श्रीरत्नाला समर्पित करीत आहोत. बुद्धं पूजेमि, धम्मं पूजेमि, संघं पूजेमि. साधु साधु साधु. तर हा शेवटचा अतिशय महत्त्वाचा दान बुद्ध शास्त्रामध्ये मानला जात असतो. आपण जे दान देतो ते आमचं दान जे काही आपल्या शक्ती सामर्थ्याने आपल्या जीवनात आपण मिळवतो त्या मिळकतीचा काही हिस्सा सद्धम्मासाठी मला जागृत भावाने दिलं जाऊ दे. धम्माच्या प्रचार प्रसारासाठी, बुद्ध विहाराच्या बांधकामासाठी, बुद्ध विहाराच्या वाढीसाठी आणि धम्माच्या प्रचार प्रसारासाठी आपण जे दान देतो त्या दानाचं महान पुण्य आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला लाभत राहावं, मिळत राहावं असा या दानाच्या मागचा हेतू आहे. त्याच्यातूनच धम्म पुढे जात असतो. तर आज आता आपण या निमित्तानं प्रकाशने सांगितल्याप्रमाणे कौशल्या मुरलीधर आढाव त्या बरोबर मोठ्या भाग्यवान की त्यांना आदरांजली देण्यासाठी त्यांची नातेवाईक मंडळी, मित्रमंडळी, कुटुंबीय मंडळी आपण मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात आणि आदरांजली आपण त्यांना अंबाच्या वतीने दिलेली आहे. विशेष त्यांच्यासाठी वंदना म्हटलेली आहे, परित्राण म्हटलेलं आहे. आता कार्यक्रम इथे शिवजनाने संपलेला आहे. आपण सर्व नंतर तुम्हाला कोणाला बोलायचं असेल तर आपण बोलू शकता आणि या ठिकाणी कार्यक्रम संपवेल. त्याचप्रमाणे दानपत्र आहे. तर या दानपत्रामध्ये आपणही आपल्या शक्ती सामर्थ्याने आपल्या इच्छेने की आईसाठी मलाही काहीतरी देऊ दे, नातेवाईक म्हणून मला काहीतरी त्यांच्या पुण्य कार्यामध्ये हातभार लावू दे असं समजून आपण त्या दानपत्रात सुद्धा आपल्या स्वइच्छेने दान देऊ शकता. कुटुंबियांनी सुद्धा त्याची दान दिलेले आहे आणि त्यानंतर प्रत्येकाने धम्मा वड्डन्ति आयुरन्नो सुखं वरन्ति. चल